हरिओम. प्रवचन क्रमांक 15. संपूर्ण भावार्थ दीपिका. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 236 ते 275. गीता श्लोक क्रमांक 38 ते 46. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 236 ते 267. अर्जुन भगवंत श्रींना पुढे म्हणतो, देवा, हे कौरव अभिमानाच्या मस्तीने उन्मत्त झाले आहेत. यामुळे त्यांना त्यांचे हित कशात आहे ते समजत नाही. आपले आप्त आपणच मारावे हे करणे कसे शक्य आहे? विष कोणी मुद्दाम प्यावे का? समोरून अचानक सिंह आला तर आपण वाट सोडून दूर होणेच शहाणपणाचे आहे. प्रकाश सोडून मुद्दाम काळोखात जावे का? अग्नी पेटला आणि जर आपण त्यापासून दूर झालो नाही तर आपण त्यात जळून नष्ट होऊ. याप्रमाणे स्वजनांच्या हत्येचे पाप लागते हे माहीत असताना आम्ही युद्धाला कसे तयार व्हावे? आता पुढे अर्जुन एक वेगळेच बोलत आहे. देवा, या पातकाची थोरवी कशी आहे पहा. लाकडावर लाकूड घासले की अग्नी प्रज्वलित होतो, परंतु त्यात ती दोन्ही लाकडेही राख होतात. याप्रमाणे एकमेकांशी लढून संपूर्ण कुळच दोषी होते. कुळाबरोबर कुलधर्म लोप पावतो आणि मग कुळामध्ये अधर्म बोकाळतो. अशा प्रकारे सारासाराने कोणी आचरण करीत नाहीत आणि मग ते विधिनिषेध राहत नाही. दिवा मालवून अंधारात चालले तर ठेचकाळायला होते. त्याप्रमाणे कुळाचा क्षय झाल्यावर कुळधर्मामुळे पापाशिवाय अन्य काही उरत नाही. यम नियम यांचे आचरण संपले की इंद्रिये स्वैराचारी होतात. कुलीन स्त्रियाही पापाचरण करू लागतात. अशा प्रकारे सर्व जाती धर्माचा ऱ्हास होतो. उघड्यावर बळी ठेवल्यावर जसे कावळे त्यावर झडप घालतात, तसे अशा भ्रष्ट कुळामध्ये महापातके प्रवेश करतात. मग अशा कुळातील समस्त जनांचे पतन होते. ज्या प्रकारे बोटाच्या टोकाला जरी साप चावला तरी सर्वांगात विष भिनते, त्याप्रमाणे आप्तसख्यांचा वध केल्यामुळे सर्व वंशाचे पतन होते. ज्याप्रमाणे घराला आग लागल्यावर आजूबाजूची घरे जळू लागतात, त्याप्रमाणे अशा कुळाचा ज्यांच्याशी संपर्क घडतो तेही पातकाचे शिकार होतात. अशा प्रकारे नरकात गेल्यावर तेथून कल्पांतातही सुटका होत नाही. या सर्वांसाठी आपले मन इतके कठोर का झाले याचाही जरा विचार करावा. ज्या कुळाचा नाश करून देहाकरिता राज्योपभोग घ्यावा ते देह तर नाशिवंत आहे. मग आम्ही अशा नाशिवंत देहासाठी कुलक्षय घडवणे टाळावे हेच योग्य आहे ना? देवा, या वडीलधारींकडे हत्या करण्याच्या दृष्टीने पाहून माझ्याकडून पाप घडले आहे की नाही हे तुम्हीच सांगावे. यापेक्षा जीवित न राहता हातामधील शस्त्रे टाकून कौरवांचे बाण सहन केलेले चांगले. मग अशाने मृत्यू आला तर तेच योग्य आहे. परंतु त्यांना ठार मारून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. कृष्णा, कुळाचा नाश करणे म्हणजे नरकाची वाट चालणे आहे. गीता श्लोक क्रमांक 38 ते 47. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 268 ते 273. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, त्या भर समरांगणात असे बोलून अर्जुन अत्यंत उदास झाला आणि त्याला गहिवरून आले. त्या भरात त्याने रथामधून खाली उडी मारली. माऊली दृष्टांत देतात, एखादा राजकुमार पदच्युत झाला की कसा निस्तेज दिसतो तसा तो दिसू लागला. किंवा एखादा तपस्वी महासिद्धींच्या प्राप्तीने व्यापला की तो तपाचा त्याग करतो आणि कामाच्या सापड्यात अडकतो. त्याप्रमाणे धनुर्धारी अर्जुन रथामधून खाली उतरल्यावर दुःखाने व्यापला. राजा, अर्जुनाने धनुष्यबाण हातामधून खाली टाकले. त्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 274 ते 275. निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
आता अर्जुनाला दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण अर्जुनाला कशा प्रकारे तत्त्वज्ञानाचा बोध करतील ती पुढे सांगितली जाणारी कथा उत्सुकतेने ऐका. पहिला अध्याय येथे संपन्न झाला. आता यानंतर भावार्थ दीपिकेतील पहिल्या अध्यायाचे तमसो मा ज्योतिर्गमय वगैरे अन्य प्रकारे रसग्रहण करण्यात येईल. हरिओम.